नांदेड जिल्ह्यातील बाभुळगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर येते। नांदेड जिल्ह्यातील कामगारांसाठी शासन वितरित करत असलेल्या गृहोपयोगी साहित्याच्या अनेक किट बाभुळगाव येथील एका घरात सापडले आहेत। शासनाच्या कामगारांसाठीच्या साहित्य किटांमध्ये भ्रष्टाचार होतोय हे प्रसार माध्यमांमध्ये फिरत असतानाच नांदेड जिल्ह्यातील बाभुळगाव येथील ही धक्कादायक माहिती समोर येते। बाभुळगाव येथील सोमनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बाभुळगाव अशी पाटी असलेल्या घरात हा साठा सापडला आहे। या साठ्यात सोबतच अनेक कामगारांचे कागदपत्र देखील यामध्ये सापडली असून या कागदपत्रात सावरगाव नसरत ग्रामपंचायत कार्यालय असा शिक्का असून सावरगाव नसरत लोहा तालुक्यात असलेल्या गावाची कागदपत्रे नांदेड तालुक्यातील बाभुळगाव मध्ये कशी सापडतात असा प्रश्न निर्माण होतो। सदरील सर्व किटचा पंचनामा करून तो रात्री जप्त करण्यात आला। ही कार्यवाही रात्री उशिरापर्यंत चालू होती। एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेला साठा हा कोणाच्या वरदहस्ताने साठवण्यात आला यामध्ये कोणा बड्या अधिकाऱ्याचा समावेश असण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे। आता याकडे प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। गोरगरीब कामगारांसाठी शासनाने जी योजना लागू केली होती त्या योजनेचा फायदा हे बडे लोक घेत आहेत का असा एक प्रश्न निर्माण होतो आणि याकडे आता शासन आणि नांदेडचं प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। हे कुठलेही अधिकार देण्यात आले होते? योजना चालू झाली होती तेव्हा बघा, शासकीय योजना ह्या घोषित होतात त्या पेपरातच छापून येतात। शासनाने 90 दिवस प्रमाणपत्र कधी बंद केलेला आहे देण्यासाठी, मग हा ग्राम शुक्ला अधिकार कुणी दिला? 90 बंद केलं असं नाही, अजून बहुतेक नाही बंद केलं। त्यानं शासनाकडून एकच मागणी आहे, नांदेड जिल्ह्याचे जे उपायुक्त ते यायला बडतर्फ करा आणि या ग्रामसेवकाला बडतर्फ करा। आणि ही जी याच्यात उपायुक्त होत ते आणि ही जी याच्यात जी गुंतलेली लोक होतं याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि देशात कुठंतरी कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे। असं फक्त बाभुळगाव येथेच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाळं पसरलेलं आहे, याबद्दल काय सांग? मान्य आहे आम्हाला आणि मी त्या अनुषंगानं पहिल्यांदाच बोललो, सगळीकडे चालू होते।
अरे तुम्ही असं बोलायला कसं घ्या मी देतो ना सर. चलो आ जाते सर. बूम घेना तुम्ही लय कलाकारी करता तुम हाथ डालो ना पीछे से. जरा पीछे अजी आगे हाँ इधर आओ तुम. तेवढं नाही माहीत नेता येत नाही. 11 वाजले होते. जी मॅडम. मी सरकारी कामगार अधिकारी यास्मिन शेख. माझ्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की अशा ठिकाणी काय म्हणतात त्याला किट आणि ह्याचं वाटप होत आहे. गेली 2 दिवस हा प्रकार चालू आहे. त्याच्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना केला, पण ते रजेवर असल्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि माझे 3 कर्मचाऱ्यांना मी इथं पाठवलं होतं, परंतु सदरचा व्यक्ती घराला लॉक लागून निघून गेलेला होता. मग असं लॉक तोडून घरी घुसता येत नाही म्हणून आम्ही PI साहेबांची मदत घेतली. त्यांनी आमच्या सुरक्षेसाठी 2 पोलीस पाठवले आणि आता सगळ्यांच्या पंचांच्या समोर आम्ही दार कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा 28 गृहउपयोगी वस्तू संच आणि 5 सुरक्षा पेटी आम्ही ताब्यात घेतलेत आणि काही प्रमाणपत्र जे ग्रामसेवकाकडनं निर्गमित केलेले आहेत ते आम्ही ताब्यात घेतले आणि त्यांचा संगणक पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे. थँक्यू. याचबरोबर मॅडम याला जबाबदार कोण? आता ते मला नाही माहिती. मी माझ्या कार्यालयाकडनं आली आता सध्या. जो पण जबाबदार राहील याच्यावरती कठोरपणे आता कारवाई ते असेल तो कायदेशीर बाब पुढे येईल ना. आता मी माझ्या विभागाकडनं माझ्या कार्यालयाकडनं मी आलीये. जर माझ्या कार्यालयाकडनं कोणीच उपलब्ध नसतं तर तुम्ही म्हणू शकला असता, पण मी आहे आता. बाबुळगाव मध्ये एवढ्या पेट्या भेटल्या आहेत. कुठं प्रशासन तुमचा ऑफिस कुठं जिम्मेदार असेल ना. आता मी ते कसं काय सांगणार? मला नाही माहिती. मी सरकारी कामगार तुम्हाला अधिकारी आहे. प्राथमिक ऐका ना, मी माझ्या जेव्हा तक्रार आली आणि त्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मी इथं आले आणि आता मी 11:30 पर्यंत तुमच्या समोर सगळ्यांसोबत आहे. मग ह्याच्यावरनं लक्षात घ्या की मी आहे इथे, म्हणजे माझ्या विभागाकडनं किंवा प्रशासकीय दृष्ट्या मी आहे. तुम्हाला प्राथमिक माहिती कधी मिळाली आज? माझ्या मते मला 12 वाजता काहीतरी फोन आला होता पत्रकारांचा की अशा ह्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर मला वाटलं की ठीक आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही पोहोचा, कारण मला इथली लोकल गावांची माहिती नाहीये. मला वाटलं की हे गाव दूर असेल. त्यांना सांगितलं तुम्ही इथे पोहोचा. मग ते पोहोचले. त्यांनी पोलिसांना पण फोन केला. पोलीस पण इथं अवेलेबल होते. त्यानंतर मी माझे 3 कर्मचारी पाठवले. पण मग हे लॉक होतं ना, म्हणजे मग आता कंत्राटी कर्मचारी काय करणार, म्हणून मी ऍज अ लेबर ऑफिसर संस्था आहे तो लायसन्स रद्द होणार. ते मी कसं काय सांगणार. आता ही जी प्रोसिजर आहे कायदेशीर ती होईल ना. म्हणजे पुढील कारवाई काय? आता हे जे किट आहे आम्ही ताब्यात घेऊ, त्याच्यावर काय FIR करायची काय आहे ते सगळं आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवू. तिथून जे होईल ते FIR वगैरे होईल ना. बाबुळगाव या भागामध्ये तुम्ही काय काय जप्ती केली? कुठल्या? इथे बाबुळगाव मध्ये किट वगैरे जप्त केली. आता हे 28 किट आणि 5 सुरक्षा पेटी आम्ही जप्त केल्या. काही आता ते मोजले नाहीत, पण बरेचसे ग्रामविकास अधिकाऱ्याकडनं निर्गमित प्रमाणपत्र दिसत आहेत, काही आधार कार्ड दिसत आहेत, एक संगणक दिसत आहे. हे सगळं आम्ही ताब्यात घेतलं. एवढाच साठा आहे की अजून कुठे असा भेट मिळू शकतो? आता हे बघा की फक्त आता प्रशासनाला तर कॅमेरा लागलेले नाहीत की हे कुठं आहे. हे सगळ्या गोष्टी जबाबदार नागरिकच या गोष्टी काढू शकतात. आता हे जबाबदार नागरिकांनीच तक्रार केली म्हणून हे झालं, ओपन झालं. स्थानिक नागरिकांचं बोलणं असं आहे की या ठिकाणी मोठं आयचर भरून आलेलं आहोत. त्यातले काही या ठिकाणी आपल्याला भेट मिळालेले आहेत. तर याचं आणखी कुठे सापडू शकतील असं अंदाज किंवा चौकशीच्या दरम्यान मी जे माझ्याकडे त्यांनी फोन केला होता त्यांच्याशी मी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की गेली 2 दिवस झालं इथं म्हणजे मोठा टेम्पो भरून सामान येत आहे आणि कामगार म्हणजे कामगार आहेत का अर्जदार जे कोणी असतील त्यांना अशी वाटणी सुरू आहे असं त्यांना 2 दिवसापासून होतं पण त्यांना कळालं नाही की कोणाकडे जायचं. मग ते त्यांनी त्या संबंधित पत्रकार वगैरेंना त्यांनी सांगितलं कारण ते इथले म्हणजे आता कामगार घाबरून त्यांनी फक्त माहिती दिली. त्याच्यानंतर पत्रकार त्वरित तिथे आले. पत्रकारांनी पोलिसांची मदत घेतली. पोलीस पण तत्परतेने ज्या वेळेस पत्रकारांनी सांगितलं त्यावेळेस पोलीस तेव्हापासून इथं हजर आहेत. माझ्या मते 12 किंवा 1 वाजतापासून हे लोक इथं असावेत. मला एक्झॅक्ट टाइम नाही माहिती. त्यानंतर ह्यांनी सांगितलं की हे गांभीर्य लक्षात घ्या. इथं किट आहेत. आम्ही ग्रामस्थांना गोपनीयरित्या माहिती घेतली. मग त्यानंतर मी 3 माझे कर्मचारी पाठवले पण तो माणूस आहे ना मला सांगितलं मी फोन केला त्याला
माझ्या मते 4:49 मी त्याला कॉल केला आणि त्याला सांगितलं की तुम्ही तिथे जा, ते डोअर काढा आणि पाहू काय असेल. त्यांनी सांगितलं मला अर्धा तास लागेल, मी गावाला आहे. जेव्हा मी इथं आले तेव्हा तो सांगत होता, म्हणजे इथले लोक सांगत होते की त्याची आई आजारी हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्यानंतर काही लोक म्हणाले त्याचा माफीनामा लिहून घ्या, घेत असाल आणि ही शेवटची माफी असं म्हणून करत असाल, आम्ही त्याला बोलून घेतो. अशा पद्धतीने सगळं चित्र रंगत होतं. त्यामुळे उशीर झाला आणि PI साहेब पण ह्याच्यावरती होते, बंदोबस्तात होते, त्यामुळं थोडं लेट झालं. आणि दुसरी गोष्ट की हे लॉक तोडून आत यायचं होतं, हे जबाबदारीचं होतं ना.